आलन आपण देखील या. येस आपण तदनंतर भोईर त्यांच्या समोर असेल कोमल हिरवळे आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिल्या लढतीला सुरुवात होतीये. अंपायर्स कॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू राजू भोईर राईट ओव्हर द विकेटने सज्ज. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू. पहिल्या चेंडूवर इथे मात्र कोमल हिरवळेच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. कोमल हिरवळे एक पिसवळी संघाचा अष्टपैलू खेळाडू, ज्याच्याकडून नेहमीच सातत्याने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी असेल, गोलंदाजीचा क्रिकेट त्याच्याकडून पाहणं अपेक्षित असतं आणि त्या अपेक्षांमध्ये इथे मात्र पाणी फिरलंय. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू इथे मात्र हाताळलाय राजूदादा भोईर याने. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू पूर्णपणे त्रिफळाचीत. यू मिस्ड आय डेफिनेटली हिट, हे इथं मात्र पहिल्या चेंडूवर स्पष्ट केलंय राजूदादा भोईर. नेट नंबर 3 निरंकार येतोय कोमल यांच्या जागेवर. पहिल्या चेंडूवर एक मोठा हद्रा पिसवली संघाला म्हणावं लागेल. कोमल हिरवळीच्या स्वरूपाने हा गोल्डन डकचा शिकार होत असताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारचा वेगवान गतीचा चेंडू हाताळला राजूदादा भोईर यांनी. पुढील चेंडू पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. इनफिल्डमध्ये सुरेश भंडारी आहेत, खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र स्वतःच्या संघाचा आणि वैयक्तिक निरंकाळचं इथे अकाउंट ओपन केलं जातं एका धावेने. मात्र लेफ्ट हँड फलंदाज मयूर येतात स्ट्राईकवर. डावकुऱ्या फलंदाजासाठी खूप उपयुक्त अशी हवा या मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळते. हवेचा वेग जोराने आहे. अवया मयूर त्याचा फायदा कितपत घेत आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, जिथे वारा तिथे मारा, असं सातत्याने म्हटलं जातं. कारण का हवेचा वेग खूप उपयुक्त ठरतो जेव्हा जेव्हा चेंडू कलेक्ट होतो मिडल ऑफ द बॅट. यावेळेस समोरच्या दिशेला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे मात्र राजू भोईर यांच्याकडून पाहायला मिळते. चांगलं षटक हाताळत असताना आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण हाताळलंय. पॉवर प्लेचं षटक योग्य रीतीने तिथे मात्र हाताळत असताना राजूदादा भोईर, निलेश जाधव नाही आहेत त्याच्यामुळे, परंतु त्यांची कमी इथे मात्र भासून देत नाहीये. हलक्या हाताने इथे मात्र ऑफ साईडला कट केलाय चेंडू. पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात सुरेश भंडारी. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण इनफिल्ड मध्ये पाहायला मिळतंय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलक फक्त आणि फक्त 2 या आकड्यावर जाऊन पोहोचली आणि त्यामध्ये एक महत्वाचा गडीबाद कोमल हिरवलेला मात्र पवेलियनचा रस्ता दाखवलाय. पुन्हा एकदा निरंकार येत आहेत. वेगवान चेंडू होता. गुडलँड स्पॉट वरून टॅकअप झालाय चेंडू. यष्टीरक्षक योगेश पंजेच्या मार्फत खूप चांगल्या प्रकारची यष्टीरक्षण पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचं षटक इथे मात्र हाताळत असताना राजूदादा भोईर आपल्या संघासाठी पॉवर प्लेचं हे षटक खूप योग्य रीतीने हाताळत आहेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, जसा चेंडू तसा उत्तर. काय फटका घेतलाय. परफेक्ट टायमिंग पाहायला मिळेल. खडे खडे ऑन साईडला अक्षरशः चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांसाठी संघर्षमय षटकार. वेगवान चेंडू होता. ज्या प्रकारचं सुरुवात राजूदादा भोईर यांनी केली होती, परंतु त्याचा अंत व्यवस्थितरित्या करता आलं नाहीये. शेवटचा चेंडू चुकीचा चेंडू हाताळला. ओव्हरपिच चेंडू होता. त्याला खूप चांगल्या प्रकारे पिक केलं निरंकारने आणि खूप चांगल्या प्रकारच्या धावा या म्हणाव्या लागतील. कारण का या 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा होत्या धावफलकावर. त्यानंतर 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो 8 या आकड्यावर 1 गड्याच्या मोबदल्यात.
दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज उंबरडे संघाकडून कृष्णा भंडारी येत आहेत. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी कृष्णाच्या मार्फत साकारली गेली होती. चांगलं षटक म्हणावं लागेल उंबरडे संघासाठी. पहिलं षटक फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या राजूदादा भोईर आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा गडी देखील बाद. त्यानंतर कृष्णा ऑन साईडला अक्षरशः फेकून दिले डीपमध्ये. क्षेत्ररक्षक अरुण खूप चांगल्या प्रकारचं जजमेंट तिथं पाहायला मिळाले. स्वतःसाठी जागा बनवली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र चुकीची फेकी म्हणावी लागेल, कारण का ज्या प्रकारे कलेक्ट केलं होतं अरुण कारभारीने चेंडू त्या प्रकारे फेकी आली नाहीये. त्याचाच फायदा इथे मात्र 2 फलंदाजांनी उचलला आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या चपळाईने वेगाने या 2 धावा इथे मात्र क्षणभरातच पूर्ण करताना ही जोडी निरंकार आणि मयूर. यावेळेस डाऊन द लेग चेंडू होता. इथे मात्र फिल्डर फक्त आणि फक्त बघतच राहिले. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चुकीचा चेंडू म्हणावा लागेल, कारण का पूर्णपणे वेळ होता फलंदाजाकडे वळण्याचा. जागा बनवली स्वतःसाठी आणि फक्त ऑन साईडला दिशा दिली. शॉट फाईन लेगला सुरेश जरूर होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. 4 धावांसाठी. हवेचा वेग आता मात्र डावखुऱ्या फलंदाजासाठी खूप चांगल्या प्रकारचा आहे. फक्त आणि फक्त मिडल करणं गरजेचं आहे चेंडूला आणि मिडल यावेळेस नक्कीच झालाय आणि अक्षरशः फेकून दिल्या ऑन साईडला. खूप चांगल्या प्रकारचा फटका इथे मात्र मयूरच्या बॅटमधून येतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र फ्लाय झालाय 20 या आकड्यावर. थोडासा मागडा ठरताना दिसतोय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कृष्णा भंडारी. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर फक्त 3 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आणि धावा खर्च केल्यात 12. नक्कीच कमबॅक करावं लागेल कृष्णा यांना. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती. त्याचप्रकारे मयूरने देखील खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये आपल्या संघासाठी. तोच मयूर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार पाहायला मिळाले. त्यामध्ये एक दुहेरी त्यानंतर एकेरी धाव अशी धावसंख्या. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय मयूर आपल्या संघासाठी. कोमल हिरवळे बाद होण्याच्या नंतर स्वतःवर प्रेशर येऊ दिलं नाहीये. फ्री माइंडनी गेम खेळतोय. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय मयूरच्या बॅटमधून. काय फलंदाजी करतोय. डान्सिंग डाऊन द विकेट गेले. ओव्हरपिच चेंडू घेतला. खूप चांगल्या प्रकारचं जजमेंट चांगल्या प्रकारचं टायमिंग तिथं जुळलं आणि खूप चांगल्या प्रकारचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलक आता फ्लाय झाली आहे. 26 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 1 गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 8. दुसऱ्या धावसंख्या पाहू शकतात. दुसरं षटक मार्गस्थ असताना 26 या आकड्यावर. स्लोवर गतीचा चेंडू अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. दूरवर आहे दिनेश जाधव. चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. जमीनला चाटत पुसत अजून एक वेळा चेंडू सीमा रेषेच्या पार जातो. 4 धावांसाठी. अतिशय महागडं षटक ठरतोय उंबरडे संघासाठी. 2 चौकार 2 षटकार आणि 1 दुहेरी अशा प्रकारची 22 धावसंख्या आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळते. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला फेकून दिले. गॅप मधून चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. अजून एक चौकार येतोय. मयूर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे. पूर्णपणे उद्ध्वस्त केलं इथे मात्र दुसरं षटक टाळत असताना कृष्णा भंडारी याची गोलंदाजीला. धावसंख्येचा विचार केला गेला तर दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलक 34 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. विचार केला गेला तर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 26 धावसंख्या आलेली आहे. पहिल्या षटकामध्ये
खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारली राजू भोईरने. 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक अतिशय महागडं म्हणावं लागेल अंबरडे संघासाठी. 26 धावसंख्या एकूण आल्या आणि अशा प्रकारे टोटल धावसंख्या धावफलकावर 34. तिसरं षटक आता मात्र कमबॅक करावं लागेल अंबरडे संघाला. ज्या प्रकारची धावसंख्या वाऱ्याच्या गतीने वाढत चालली आहे, ज्या प्रकारे वारा आहे, हवा आहे, ज्या प्रकारची हवा चालली आहे, त्याच प्रकारच्या हवेच्या वेगाने धावसंख्या फलक आता वाढलाय. निरंकारने मात्र अशा पल्लवीत केल्या जेव्हा 6 लावला त्यानंतर मात्र मयूरने जो आक्रमक रूप धारण केलंय. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी आता मात्र होतीये पिसवली संघासाठी. तिसरं षटक हाताळण्यासाठी विशाल मडवी येतोय. यावेळेस डान्सिंग डाऊन विकेट आले होते. गॅप मधून चेंडू चालले. पुन्हा एकदा चौकार येतोय. चौकार आणि षटकारांची भाषा इथे मात्र पिसवली संघाच्या फलंदाजाकडून पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते. जिथे गॅप आहे त्या गॅप मधूनच चेंडू जाताना ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचं फलंदाजी इथे मात्र 2 बॅटरच्या स्वरूपात पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दिनेश जाधव इथे मात्र चुकी करणार नाही. खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगले गुणलेखक आहेत आणि तशाच प्रकारची कामगिरी इथे मात्र करत असताना निरंकार नावाचं वादळ इथे मात्र शांत झालंय. परंतु चांगली कामगिरी करून निरंकार मात्र मैदान सोडतोय. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी, त्या फलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत धावसंख्या फलक 38 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बिग हिटर नरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. ज्या नरेश पाटीलने नावाचा डंका पहिल्याच मॅच मध्ये पिटला होता तोच नरेश पाटील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. परंतु ज्या प्रकारची फलंदाजी केली मयूरने केली, विस्फोटकता दाखवली. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 षटकार 3 चौकार आलेत. तो नॉन स्ट्राईक एंडला मयूर आहे, त्याला स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे. परंतु ज्या प्रकारची फलंदाजी आहे नरेश पाटीलची, बिग हिटसाठी तो जाणला जातो आणि त्याच्यावर जास्त विश्वास आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पहिला चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला डीप मध्ये. पुन्हा एकदा दिनेश जाधव इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतं. थोडंसं फंबल जरूर झालं. बॅकअप राजूदादा भोईर यांनी खूप चांगल्या प्रकारचं केलंय. 2 धावेवर समाधान मानायला लागतं. 2 धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या फलक पुढे सरसावतीये 40 या आकड्यावर. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल पिसवली संघासाठी. तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. मोठी धावसंख्या येणं अपेक्षित आहे. ज्या प्रकारची फलंदाजी होतीये मैदानाच्या आतमध्ये, मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते, परंतु पडल्यानंतर चेंडू थोडासा कट होतोय. स्पेशालिटी आहे विशाल मडवीकडे. फिरकी गोलंदाज आहे, फास्टर वन आहे. खूप चांगल्या प्रकारचे व्हेरिएशन्स त्याच्याकडे आहेत आणि त्या व्हेरिएशनचा सातत्याने तो प्रयोग करत असतो. तशाच प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर कट होतोय चेंडू. यावेळी चेंडू पडल्यानंतर बॅटची इनसाइड एज लागून चेंडू यष्ट्यांवर जाऊन हदलतोय आणि अजून एक मोठा हादरा बसतो नरेश पाटील तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंदू भोईर, हे देखील नाव एक मोठं नाव आहे 40+ संघटनेमध्ये. खूप चांगल्या प्रकारचं कामगिरी त्याच्याकडून सातत्याने आम्ही पाहिली आहे. उंबरडे चषकामध्ये देखील खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी त्याच्याकडून पाहिली गेली होती. त्यानंतर वॉकलन येथे झालेल्या 45+ स्पर्धेमध्ये देखील खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी नंदू भोईर यांच्याकडून पाहायला मिळाली होती. तोच नंदू भोईर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी सज्ज होतोय. विशालला मात्र कमबॅक करावं लागेल. कमबॅक केलंय. एक डॉट चेंडू, त्यानंतर विकेट, महत्वाचा गडी बाद देखील केलाय. परंतु स्ट्राईक एंडला अजूनही मयूर
स्ट्राईक येणं गरजेचं आहे मयूरला, परंतु ज्या प्रकारचे फलंदाज आहेत नंदू भोईर अशा प्रकारे खेळ करतील. बॅकफुटला गेले होते, जागा बनवली होती ऑफ साईडला. भास्कर पाटील तिथे आहेत खूप चांगल्या प्रकारचं. इथे मात्र चुकीची फेकी होती जरूर, परंतु चांगल्या प्रकारे स्टॉप केला योगेश पंजने यष्टीरक्षकाने. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न होतो. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक सजलाय 41 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात. भीमकालन आपण यायचंय. आपलं आमच्या आयोजकाच्या वतीने इथे मात्र शुभ सन्मान पार पडला जाईल. अर्जुनभाई पाटील यांना देखील विनंती आहे आपण देखील यायचंय. आयोजकांच्या वतीने इथे मात्र शुभ सन्मान पार पडला जाईल. 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे लाडके अर्जुनभाई पाटील यांचं शुभ सन्मान इथे मात्र आमच्या आयोजकांच्या वतीने इथे मात्र केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र भाईंचं शुभ सन्मान पार पडतोय. स्क्रीनवर आपण पाहू शकाल आमचे सर्वांचे लाडके अर्जुनभाई पाटील यांचं शुभ सन्मान. डान्सिंग डाऊन द विकेट, सुरेश भंडारी डाऊन द ग्राउंड. काय होतंय, स्वतःला वाचवलं इथे मात्र. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पार. 1 बाउन्स सोडतो रोप 4 धावांसाठी चौकार. तर अर्जुनभाई पाटील यांचं शुभ सन्मान ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. त्या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांच्या वतीने इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय. मायची उबदार शाळ, पुष्पगुच्छ तसंच या स्पर्धेचं सन्मान चिन्ह मोमेंटो देऊन इथे मात्र भाईंचं शुभ सन्मान इथे पार पडण्यात येतोय. तसेच बाळाराम दादा भंडारी आपण देखील यायचं आहे. आपलं देखील शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने केलं जाईल. तसेच भीमकालन यावेळेस बॅकफुटला जाऊन ऑफ साईडला खूप चांगल्या प्रकारचे जागा बनवून फक्त आणि फक्त हलक्या हाताने पुश केलं. मयूरला स्ट्राईकवर आणण्याचं काम इथे मात्र नंदू भोईरच्या मार्फत केलं जात आहे. सेन्सिबल क्रिकेट, चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. ज्या प्रकारची फलंदाजी केली आहे मयूरने आतापर्यंत. धावसंख्या जाऊन पोहोचले 46 या आकड्यावर. या आधीच्या चेंडूवर काय झालं तर सुरेश भंडारीने नक्कीच जजमेंट केलं होतं, परंतु कदाचित सूर्याची किरण डोळ्यावर परावृत्तीच झाली असावी म्हणूनच स्वतःला बचाव केला आणि त्याच प्रकारे 4 धावा इथे मात्र त्या चुकीचा परिणाम इथे मात्र पाहायला मिळाला 4 धावांमध्ये. स्लॉगिंग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी अविनाश कारभारी आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 1 धाव. आता मात्र डावखुरे फलंदाज जो सेट फलंदाज आहे, सलामीचा फलंदाज आहे, एक हाती किल्ला लढवतोय मयूर. त्याच्या बॅटमधून 3 चौकार, 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले. तोच मयूर आता मात्र स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडीज, येस, आउटसाइड द पिचिंग आपल्याला पाहायला मिळते आणि 9 चेंडू इथे मात्र घोषित करण्यात आले, दंडित केलंय पंचांनी. नक्कीच फ्री हिट असेल पुढील चेंडू. स्लोवर गतीचा चेंडू, डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणी नसेल. चेंडू आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी. मयूरच्या बॅटमधून येतोय चौकार. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय मयूर. आतापर्यंत 3 चौकार, 4 चौकार आहेत आणि 2 षटकार त्यामध्ये सामील आहेत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 51. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑन साइडला. आता मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत भास्कर पाटील. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. तो थोडंसं स्लिप झाले, रनआउटची संधी आणि डायरेक्ट हिट आणि इथे मात्र रनआउट. मयूरला मात्र इथे रनआउटच्या स्वरूपाने मैदान सोडावं लागतंय. खूप चांगल्या प्रकारचं किपिंग तिथं म्हणावं लागेल. नवीन फलंदाज आय थिंक अरुण असावेत. तर मयूर मात्र पडतात 11 चेंडू आणि 28 धावसंख्येचे विस्फोटक खेळून करून
मयूर मात्र मैदानात ताबा जोडतोय. खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 4 चौकार 2 षटकार तसंच एकेरी आणि दुहेरी धावसंख्या देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. नवीन फलंदाज अरुण येतोय. चांगला चेंडू होता, फुलरलेनचा चेंडू, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत विशाल मडवी. त्यानंतर अरुण बॅकअप चांगल्या प्रकारचं दिलंय तिथे, मात्र विशाल मडवीने शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेला. इथे मात्र काय करतो, लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. केला कंटाळा आणि झाला घोटाळा म्हणावं लागेल. ज्या ठिकाणी 2 धावा होत्या त्या ठिकाणी इथे मात्र 3 धावा खर्च कराव्या लागल्या. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 55 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी नंदू भोईर येत आहेत. थोडेसे स्लिप जरूर झाले होते. या चेंडूवर खूप काही निर्भर असेल. एखादा डॉट चेंडू आत्मविश्वास वाढेल उंबरडे संघाचा. एखादा मोठा फटका पूर्णपणे बॅकफुटवर ढकलण्याचं काम करेल. यावेळी सालोंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये चाललाय. अरुण आहेत तिथे. थोडंसं फंबल होत असताना, फेकी करत असताना थोडासा टाइम घेत आहेत. 2 धावा कंप्लीट केल्यात. अशा प्रकारे 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 57 आकड्यावर जाऊन पोहोचतो आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू 58 धावसंख्येची गरज उंबरडे संघाला. पहिल्या चेंडूवर कोमल हिरवळेसारखा फलंदाज बाद झाल्यानंतर ही धावसंख्या उभारता येईल असं वाटलं नव्हतं, परंतु ज्या प्रकारची फलंदाजी केली मयूरने, निरंकारने, त्यांच्या मोबदल्यात ह्या धावसंख्या आपल्या धावसंख्या फलकावर पाहायला मिळत आहेत. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 57 धावसंख्या कुठली पिसवली संघाने आणि 58 धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र सेट केलंय उंबरडे संघासाठी. कशा प्रकारे उंबरडे संघ या 58 धावसंख्येचा पाठलाग करेल, तर या करूयात परिवर्तन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मायक्रोफोनवर मी आमंत्रित करेल विश्वास केने, व्हॉइस ऑफ कोंडेरी टिटवाळा. चला दिनेशजी जाधव आपण या आज स्कोरर पुण्याच्या आमच्या संपेत जोडले जाते. ऑफिशियल स्कोरर आहेत या स्पर्धेचे आणि त्यांच्या सुवर्ण अक्षरांनी या स्पर्धेचा पूर्णपणे लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील मॅच टॉस आपण करूयात. वाडेकर संघाचे संघनायक सज्ज आहेत. हेदुटणे संघाचे संघनायक आपण या टॉस केला जाईल पुढील मॅचचा. यस दोन्ही संघाचे संघनायक या विनंती असेल वाडेकर संघाचे संघनायक सज्ज असतील, त्या अनुषंगाने हेदुटणे संघाचे संघनायक आपण या. कॅप्टन वाडेकर संघाचे या ठिकाणी मात्र सज्ज आहेत. यस इनिंग ब्रेक झालेला आहे, प्लीज सहकार्य करा.
हेदुटणे संघ, हेदुटणे आणि वाडेकर अशी पुढील मॅच असेल. टॉस केला जाईल दोन्ही संघांच्या माध्यमातून. पुनश्च सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय मित्रांनो, स्वर्गीय पिंट्या 1140+ क्रिकेट संघ मोहिली आयोजित मोहिली 40+ चषक 2025 हा दरार आणि या स्पर्धेला शुभेच्छा देखील येत आहेत. मोहिली गावचे समाजसेवक तथा उद्योजक किरण शेठ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला समालोचन कक्षाला खूप साऱ्या शुभेच्छा देतात. आपलं देखील शाब्दिक सुमनांनी हार्दिक आभार. अजाब्यात मॅचच्या दिशेनं 24 चेंडू जिंकण्यासाठी 58 धावेंची आवश्यकता असेल, ती म्हणजे सोमवारडे A40+ या संघाला. पिसवली संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना अक्षरशः नक्कीच धावांचा पाऊस पाडला. 58 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आणि त्याचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये मागच्या मॅचचा हिरो अविनाश कारभारी आणि त्याच्या सोबतीनं आपल्याला पाहायला मिळेल भास्कर पाटील. हे दोन्ही नक्कीच सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि हेदुटणे संघाचे संघनायक आपण लगेच यास आलेले आहेत आणि वाडेकर संघाचे संघनायक देखील आहेत. आयोजकांना विनंती असेल आपण टॉस करून घ्यायचा. दोन्ही संघ सज्ज आहेत, आपण टॉस करून घ्या प्लीज. हो, बॅकफुटला जाऊन इथे मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न होता. पॅटर्न बॉलमध्ये संपर्क झाला नाही. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कोमलला आपण पाहतोय. हेदुटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट वाडेकर अशी पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हो, इथे मात्र क्या बात आहे, चांगला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. अराउंड द या ठिकाणी मात्र स्टेम खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र एक धाव फलकावरती जोडली जाईल. दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करूयात. हेदुटणे आणि वाडेकर या दोन्ही दिग्गज संघादरम्यान पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. बावीस चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 22 मध्ये 57 धावा बनवायच्या. अव्वाढव्य असं लक्ष. टॉस खेळला जातोय दोन्ही संघादरम्यान. हेदुटणे संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले फलंदाजीसाठी वाडेकर या संघाला. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. हो, इथे मात्र तेच तरार चेंडू होता. आडव्या बॅटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आहे आणि इथे मात्र हा चेंडू येते डॉट. 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 57ची आवश्यकता असताना आता मात्र हा चेंडू डॉट आलाय आणि समीकरण 21 चेंडूंचं शिल्लक आहे. हो, पुढे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इकॉनॉमिकल गोलंदाजी सूर्यामधाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. एक डॉट चेंडू आता मात्र बॅकफुटला घेऊन जाईल उंबार्डे या संघाला. यात मात्र शंका नाही, परंतु मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर चांगली फटकेबाजी केली होती अविनाश आणि भास्कर या दोन्ही सलामीच्या जोडीनं. आता मात्र चांगला खेळ करावा लागेल. हो, हा चेंडू देखील पडल्यानंतर खाली राहिला. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज कोमल आता मात्र नक्कीच अत्यंत सुरेखरित्या गोलंदाजी करतोय. टार्गेट देखील तितकंच महागडं होतं 58 धाबांचा आणि गोलंदाजी देखील धमाकेदार सुरू आहे. हो, हा चेंडू आता मात्र रडारमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज असतील. लॉंग ऑनला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी मात्र होत देखील नाही आहे. अविनाशने स्ट्राईक घेणं गरजेचं होतं. अंतिम चेंडू होता आणि अंतिम चेंडूवरती सिंगल आली आणि स्ट्राईक आता मात्र पुनश्च भास्कर पाटील यांच्याकडे असेल, कारण की सलामीची जोडी होती आणि 3 चेंडू निर्धाव खेळून काढले होते भास्कर पाटीलने देखील. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा. इकॉनॉमिकल स्पेल कंजूस गोलंदाजी पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिली आणि आता मात्र समीकरण उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 56 धावेंची आवश्यकता असेल. जिंकण्यासाठी 18.60च्या सरासरीनं इथून मात्र धावा धावफलकावरती जोडाव्या लागतील. बेस्ट वर्सेस बेस्ट हे कॉन्टेस्ट मधाच्या आतमध्ये सुरू आहे, कारण की दोन्ही संघाने एक सामना जिंकला होता आणि त्याच्या जोरावरती आता मात्र या सामन्यावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस मजबूत पकड निर्माण केली आहे, ती म्हणजे पिसवली 40+ या संघानं. 18 चेंडू आणि 56 धावेंची आवश्यकता.
हो, आडव्या बॅटने ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पुनश्च या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी ट्रॅकवरती नरेशला आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे मात्र डॉट फेकला गेला नरेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी राहिल्या या षटकामध्ये. आतापर्यंत इरादे स्पष्ट केलेत. 17 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 56 धावेंची आवश्यकता असेल. चांगला खेळ इथून मात्र अपेक्षित असेल. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. हो, आडव्या बॅटने ऑनसाईडला खेळलेत. चांगला फटका पाहायला मिळतोय. डीपमधून क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील. तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. खऱ्या अर्थानं आज नक्कीच चांगली स्पर्धा पाहतोय आणि त्याचबरोबरीनं चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रक्षेपित केला जातोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. 16 चेंडू जिंकण्यासाठी 55 धावेंची आवश्यकता आहे. 55 धावा बनवायच्या आहेत आणि इथून मात्र चांगला खेळ आता मात्र अपेक्षित असेल. कमबॅक करावा लागेल. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल उंबारडे A40+ या संघाला. 16 चेंडू 55 धावेंची आवश्यकता. गोलंदाज यार, ऑन द मार्क. ओ, फटका लाजवाब आहे. स्लॉट मध्ये चेंडू आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू फरार होईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. दर्जेदार चौकार. चांगला फटका आता मात्र एक्झिक्यूट केला आज बॅटर मधाच्या आतमध्ये अविनाशने आणि सलामीपासूनच ही सुरुवात होणं गरजेचं होतं. परंतु पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आल्या आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये नरेशच्या गोलंदाजावरती येथे मात्र पलटवार केला जातोय. 15 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच 51 धावेंची आवश्यकता. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग हा चेंडू देखील येतो डॉट. विचार केला तर नक्कीच डॉट चेंडूंचा भरणा या ठिकाणी मात्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. विचार केला तर तब्बल या इनिंगमध्ये आतापर्यंत 6 चेंडू डॉट फेकलेत. 6 चेंडू आतापर्यंत डॉट फेकलेत. 14 चेंडू 51ची आवश्यकता. हो, पुनश्च डॉट. डॉट पे डॉट या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की गोलंदाजाने आता मात्र चांगली गोलंदाजी सुरू केली आहे. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे षटकातील. 13 चेंडू जिंकण्यासाठी 51 धावेंची आवश्यकता. गोलंदाजाने इरादे स्पष्ट केलेत. अपील आणि स्विंगर फलंदाज होतोय बा. अंतिम चेंडूवरती विकेट आले. अर्थातच फलंदाज मधाच्या आतमध्ये बाद होते तो म्हणजेच अविनाश कारभारी. अविनाशच्या खेळीचा अंत झाला आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 51 धावेंची आवश्यकता. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो. मोहिली 40+ चषक आणि आमचे सर्व आयोजक देखील मॅचचा आनंद घेतात. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन आता मात्र शैलेशजी भोईर जे UTC लाईव्ह टेलिकास्टचे स्वतः प्रोप्रायटर आहेत ते देखील आनंद घेत आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर नक्कीच अर्थातच आपण पाहिलं तर सन्मान्य दिनेशजी जाधव ते देखील आनंद घेत आहेत आणि आमचे साथी समालोचक योगेश पाटील देखील आमच्या संवेदात जोडलेत. आणि खऱ्या अर्थानं अनेक समालोचक आपण पाहत असतो. आज त्यांची देखील भेट झाली. बऱ्याच वर्षामध्ये मला वाटतं ते प्रथमतःच त्या ठिकाणी मात्र ते आम्हाला भेटलेत. त्यांचा आवाज देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलात. आणि खऱ्या अर्थानं एखाद्या समालोचकाने दुसऱ्या समालोचकाची रिस्पेक्ट करणं देखील तितकंच गरजेचं आहे. हल्ली काही दिवसापूर्वी आपण पाहिलं तर नक्कीच इंस्टाग्राम असेल आणि नक्कीच अनेक माध्यमातून विविध बातम्या चर्चेत आहेत. जे आमचे समालोचक आहेत, लेजंड समालोचक आहेत, त्यांच्यामध्ये वाद आहेत. परंतु आपणही आपली पातळी ओलांडू नये असं आम्ही नक्कीच या क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून आपल्याला सांगू. आपण आपल्या मर्यादेत राहणं गरजेचं. आपण जर समोरच्याला रिस्पेक्ट दिली तर समोरचा देखील आपल्याला ऑब्विसली रिस्पेक्ट देणारच. आणि नक्कीच हीच मानसिकता असणं गरजेचं आहे. यस, जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावेंची आवश्यकता. 10 चेंडू 51 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार. हो, आडव्या बॅटने ऑन साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुनीलला आपण पाहतोय. सुनील देखील सलामीचे 2 चेंडू हे डॉट फेकलेत. या षटकामध्ये आतापर्यंत आपण विचार केला तर जास्तीत जास्त डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकलेत. त्या अनुषंगाने थोडासा भाग फुटला उंबाडे संघ या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय.
हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार, काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमारेषा पार, धमाकेदार चौकार. यस, हा षटकार आहे का अंपायर? यस, षटकार असेल. क्या बात आहे. कमालीचा फटका पाहायला मिळाला. हा षटकार आला. त्या फटक्यांच्या आधीपासूनच सुरुवात होणं गरजेचं होतं. परंतु आता मात्र 8 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. हो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील. तत्पूर्वी 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जाते. 7 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता. अंतिम चेंडू आणि इथे मात्र पुणेच्या मिड विकेटला हा चेंडू अडवला जातोय आणि अशा पद्धतीनं या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. एकच धाव आली आणि आता मात्र 6 चेंडू 41 धावांची आवश्यकता. जशी चर्चा केली तसे मासेस देखील आले समालोचक ग्रुपवरती. तो नेहमीच आम्ही सांगत असतो, माणुसकी दाखवणं गरजेचं आहे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आणि नक्कीच माणुसकीच्या जोरावरती आपलं हे जीवन आधारित आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नंदूला आपण पाहतोय. चांगला खेळ उंबाटे संघाचा राहिला होता, परंतु या मॅचमध्ये थोडेसे ते बॅकफुटला राहिले. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. सामना जिंकणं तितकंच कठीण आहे, परंतु जितके मोठे फटके येतील तिथे मात्र नक्की जो धावांचा आलेख आहे तो कमी करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्सचा असेल. यात मात्र शंका नाही. क्या बात आहे. स्लॉटमध्ये चेंडू आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी केले चुकीला माफी नाही. चेंडू फरार होतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. जरूर हे फटके आधीपासूनच येणं गरजेचं होतं, परंतु धावांचा जो आलेख आहे, जी अंतर आहे ते नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न आता मात्र उंबाडे संघाच्या माध्यमातून केला जाईल. 5 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची आवश्यकता असेल. पुढील मॅचसाठी सज्ज राहा वाडेकर आणि हे दुटणे. हो, क्या बात आहे. आणखी एक धमाकेदार फटका, परंतु आता पुनश्च झाले चुकी. दुपारचं सत्र त्या अनुषंगाने सूर्याची किरणे रिफ्लेक्ट होत असतील डोळ्यावरती. जरूर क्षेत्ररक्षक देखील सांगतील, परंतु ज्या ज्या वेळेस झेल ड्रॉप होतं ही कारणे, हे रिझन्स फार करून क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून दिले जातात. इथे मात्र चांगला खेळ मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 4 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. हो, इथे मात्र चांगला तेज तरार फटका पाहायला मिळतोय. गोळीच्या वेगानं चेंडू फरार होतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखी एक धमाकेदार चौकार. फटकेबाजी चांगली पाहायला मिळते. विशाल मडवीला आपण पाहतोय इनॅट नंबर 3 वरती, आणि विशाल देखील सांगतो की अशा पद्धतीची सुरुवात पहिल्या षटकापासून करणं गरजेचं होतं, कारण की 58 धावांचं टार्गेट होतं. त्याचा पाठलाग करण्यासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमारेषा पार, 6 रन. षटकार पाहायला मिळाला आणि चांगला फटका पाहायला मिळाला. धावसंख्या अजूनही आपण विचार केला तर जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. अजूनही 26 धावा बनवायचे. पंचांनी रेफर केलाय रेस्ट ऑफ वाईट साठी आणि चेक केलं जाईल आमच्या पंचांच्या माध्यमातून. तसं आपण या ऑफिशियल कमिटी आपण या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये, आणि योग्य तो निर्णय आपण लगेचच पोहोचवायचा आहे. सामना अजूनही फार पुढे आहे, परंतु कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून घेतली जाते.
यस, हा नो चेंडू असेल. चला, नो चेंडू आहे. आपण चेक करू शकता नंतर. येस, चला यष्टीरक्षक आपण थोडीशी शांतता बाळगा प्लीज. नंतर तुम्ही चेक करू शकता. हा ॲक्शन रिप्लाय आपल्या स्क्रीनवरती टाकला जाईल. जेव्हा मॅच संपेल तेव्हा आपण चेक करा प्लीज, काही हरकत नाही. 9+6 षटकार असेल. आणि आता मात्र पुनश्च वाईट चेंडू. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 धावेंची आवश्यकता आहे. येस, जे काय ते आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे स्कोरर. येस, 3 चेंडू शिल्लक आहेत. क्या बात आहे. स्कोरर आमचे करेक्शन करतील आणि 3 चेंडू जिंकण्यासाठी. हो, क्या बात आहे. तेच सरळ चेंडू होता. धावांचा आलेख जास्त होता तरी सुद्धा पिसवली संघ थोडासा नक्कीच लेझी खेळू शकत नाही. त्या अनुषंगाने त्यांनी लगेचच ॲक्शन घेतली. परंतु काही हरकत नाही. आज त्यांनी देखील चांगला खेळ साकारला आहे. हो, क्या बात आहे. हा चेंडू देखील चांगला आहे आणि तत्पूर्वी क्षेत्ररक्षक कमालीचं क्षेत्ररक्षण करत आहेत. धाबा भरपूर बनवायच्यात परंतु क्षेत्ररक्षक इथे मात्र लेझी पाहायला मिळत नाही आहे. अनेकदा अनेक स्पर्धामध्ये आपण पाहत असतो विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना खेळाडू नक्कीच्या ठिकाणी मात्र